नमस्कार अण्णा, बरं आहे का? नमस्कार नमस्कार. बसा. हे घ्या प्रॉपर्टीचे पेपर्स, एकदा वाचून घ्या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. विलास, तू जे हे काय चालवतोय ते बरोबर नाही. अरे या कागदावरची सही फक्त शाईची नाही, आपल्या बापाच्या कष्टाचा आणि घामाचा लिलाव आहे हा लिलाव. आता भावना जरा बाजूला ठेवा. हा वाडा आहे ना तुमच्यासाठी लायबिलिटी आहे, लायबिलिटी. बिल्डरने दिलेली ही रक्कम तुमच्या पुढच्या पिढीचं सोनं करेल. दादा, किती दिवस हे रडगाणं गाणार आहेस? छप्पर गळतंय, भिंतींना तडे गेले. हे घर आता आपल्याला संरक्षण देत नाही. भीती घालतोय भीती. भीती? घर भीती घालत नाही विलास, तुझी नियत डळमळली. तुला त्या शहरातल्या सिमेंटच्या खोक्यांचं आणि झगमगाटाचं आकर्षण आहे. आकर्षण नाहीये दादा, गरज आहे. मुलांच्या शाळा लांब आहेत, माझं दुकान कर्जात आहे. आणि किती दिवस आपण हे पडक्या भिंतीखाली साधणार? एकदम बरोबर बोलताय विलासराव तुम्ही. काका, आज जर तुम्ही सही केली ना, लगेच दुपारी टोकन मिळेल तुम्हाला. ही संधी घालवू नका. ही संधी आणि किंमत तुम्हाला परत मिळणार नाही. वेळ वेळ तू सांगणार आम्हाला. अरे विलास, ज्या उंबरट्यावरून आपल्या आईची अंत्ययात्रा निघाली, तो उंबरठा विकताना तुझे पाय थरथरत नाहीत? पाय तरतरतायत दादा, पण त्यापेक्षा मोठी भूक आहे. हा वाडा जर आपण विकला तरच शहरात सन्मानाने जगू, नाहीतर कर्जबाजारी होऊन मरू. सन्मान? अरे स्वतःचं घर विकून जो सन्मान विकत घ्यावा लागतो त्याला मी सन्मान मानतच नाही. काय? बर ठीक आहे, तुला जर तेच हवं असेल तर मी नाही अडवा येणार. एकदम योग्य निर्णय काका तुमचा. प्रगतीसाठी काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो. मी कागदपत्र तयार ठेवतो, तुम्ही फक्त सही करा. चला येऊ का मग? चलो, येतो काका. चलो, येतो विलासराव. सुनीता, तुला खरोखर वाटतंय का की शहरात गेल्यावर सगळं नीट होईल? का तिथल्या गर्दीत आपले अस्तित्व आणि शांतता हरवेल ग? बहिणी, अस्तित्वापेक्षा प्रगती महत्वाची आहे. इथे काय निम्मा वेळ वीज सुद्धा नसते. मला माझ्या मुलांना मोठं होताना बघायचंय, स्पर्धेत टिकताना बघायचंय. काकू, तुम्हाला फक्त स्वतःला स्वार्थ दिसतोय का? बाबांना वाडा विकताना किती वेदना होत आहेत, तुम्हाला जाणवत नाहीये का? हो ग दीदी, बाबांना प्रॅक्टिकल व्हायला सांग. इथे वायफाय नाही, चांगले कॅफेज नाही. मला या जेल मधून आणि या जुन्या आठवीच्या मधून बाहेर पडायचंय. जेल? रिया, ज्या भिंतीने तुला सुरक्षित ठेवलं, ज्या अंगणात तू पहिली पावलं टाकलीस, त्याला तू जेल म्हणतीयस? तुला लाज वाटायला हवी. बहिणी, भास्कर आहे तत्वज्ञान. आणि आता विलासने ठरवलंय ना की हा वाडा विकला जाणारच. तुम्ही आवरायला सुरुवात करा, गाडी बाहेर उभी आहे. ज्या भिंतींना मी 30 वर्ष माझा साथ दिला, ज्या घराला मी घरपण दिलं, हे सगळं आवरताना मला आज असं वाटतंय मी माझं स्वतःच काळीच कापून काढते. वहिनी, अहो नवीन फ्लॅट मध्ये सगळ्या सुखसोयी मिळतील, कष्ट कमी होईल. बदलाचा स्वीकार करा, तरच पुढची पिढी आपल्याला नावं ठेवणार नाही. वॉटेवर मला शहरातले ते मॉडर्न लाईफ केवढं, तिथे किमान लोक अपडेटेड तरी असतात. आपण ते नुसत्या जुन्या गोष्टी कवटाळून बसलोय. अपडेट होण्याच्या नादात आपण आपली मुळं उकळून टाकतोय. या जेव्हा आयुष्यात एखादं संकट येईल ना, तेव्हा म्हणून आधी पडतं. लक्षात ठेव. ओ, कशी मोठ्यांसारखी बोलतीये ना मीरा.
वहिनी, पिढी जबाबदार व्हायला लागली. आपल्याला त्यांच्यासाठी काय नको का करायला? ए काय चाललंय तुझं? छोटी, त्या घरट्याला हात लावायचं नाही. आबा, तुम्हाला जर वेळेस मी कुठेही जाईल तुम्हाला कसं कळतं? चल इकडे चल. आबा, आपण खरंच चाललोय का? मग माझ्या त्या घरट्यातल्या 2 चिमण्यांचं काय होणार? आपण त्यांना विसरलो तर त्या कोणाकडे राहतील? बाळा, चिमण्यांना नवीन घर शोधावं लागेल. जसं या वयात आपल्याला जबरदस्तीने शोधावं लागते. पण ते इथेच राहतात ना. त्यांना नवीन घर आवडेल का? त्यांना आपली आठवण नाही येणार का? त्यांना वाटेल आपण त्यांना सोडून गेलो. आठवण तर सगळ्यांनाच येईल छोटी. आठवण तर सगळ्यांनाच येईल. पण काही लोकांना आठवणीपेक्षा सोयीला आणि पैशाला जास्त महत्व देतात. मीरा, विलासला दोष देऊ नकोस ग. तोही अद्भुत आहे. काळ बदलला की घराची उंची माणसांच्या स्वप्नांसमोर आखूड पडायला लागते. आबा, तुम्ही शेवटपर्यंत लढत द्यायला हवं होता. आपण हे घर दुरुस्त करू शकलो असतो. आपण काहीतरी केलं असतं. तुम्हाला पटत नव्हतं तर तुम्ही सहमती का दिली? मीरा, विचार करू नकोस ग. आता ती वेळ गेली. मग मी माझी झाडं सोबत नेऊ शकते का? त्यांना नवीन फ्लॅट मध्ये माती मिळेल ना? माती बदलली की झाडं सुटतात छोटी. आपण फक्त त्याच्या आठवणी आणि काही खांद्याबरोबर नेऊ शकतो. पण आत्मा इथेच राहील त्यांचा. ही कसली प्रगती बाबा? ते स्वतःच्या सावल्या सुद्धा विकलं जाते. आपण शहरात जाऊ, ते घर नसेल. घराच्या नावाखाली फक्त पत्ता असेल. आबा, मग त्या नवीन घरात चिमणी आले नाही तर मी कोणाशी बोलणार? तिथे कोणीच कोणाशी बोलत नाही असं म्हणतात. काय करायचं छोटी? नाही विलास आहे. निरोप घेतो आज या घराचा, डोळ्यात साचला पूर आठवणींचा. दिला या भिंतीनी आधार आम्हाला, इथेच जगलो प्रत्येक क्षण प्रेमाचा. याच अंगणात आम्ही खेळलो होतो, पावसात ओले चिंब भिजलो होतो.
कोपऱ्यात अजूनही आहे तो हसण्याचा आवाज. सोडून जाताना जड झालाय आज हा श्वास. निरोप घेतो आज या घराचा. निरोप घेतो आज या घराचा. डोळ्यात साचला पूर आठवणीचा. डोळ्यात साचला पूर आठवणीचा. उंबरठ्यावरची ती पाऊले आठवतात. आईच्या मायेचे ते हात सावरतात. सुख दुःखात सोबत दिली या छताने. आज सारे काही पाहत आहे मी ओल्या नयनाने. निरोप घेतो आज या घराचा. निरोप घेतो आज हे काय करताय? तुम्ही सांगितल्यावर मला सगळं कागदपत्र घेऊन आलो. इथे सही घ्या. डोळ्यात साचला पूर आठवणीचा. बाय बाय घर. मी चिमण्यासाठी पाणी आणि दाणे घेऊन आले. तेवढं बघ. आपण परत येऊ ना. सचिन, हा अण्णा साहेब. एक विनंती आहे तुला. बोला. उद्या जेव्हा जेसीबी येईल हा. तेव्हा त्या कोपऱ्यातल्या चिमण्यांचं घरटं तेवढं वाचव रे. माणसांनी तर घरं सोडलीतच, पण त्या मुख्या प्राण्यांचा संसार तरी उरू देत. हो अण्णा साहेब, सांगतो. चला येऊ. धन्यवाद. हे घे विलास, हे चाव होतं ना तुला. झालं तुझ्या मनासारखं. जा शहरात आपलं नशीब आजमाव. मला माफ कर दादा. चला हो, उशीर होतोय. नवीन फ्लॅटची चावी सुद्धा घ्यायची. मुहूर्त टाळायला नको. उंबरठ्यावरची ती पाऊले आठवतात. आईच्या माये. फायनली. चला आता. मला या जुन्या बसचा कंटाळा आला होता. मला एअर फिश नसलेला आणि लिफ्ट असलेला फ्लॅट हवाय. हा जो जुना उबट वास तुला येतोय ना, तो खर तर आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद होता, जो तू आज स्वतःच्या हाताने धुळीत मिळवलास. आज नाही जाणवणार तुला, पण एक दिवस नक्की कळेल तुला. निरोप घेतो आज या घराचा. निरोप घेतो आज या घराचा. डोळ्यात साचला. हा उंबरठा ओलांडताना असं वाटतंय मी माझा आत्मा मागे ठेवून जाते. या वास्तूला आमचा शेवटचा नमस्कार. साचला पूर आठवणींचा. घर सुटले तरी दादा आठवण राहणार. दादा मला माफ कर. एकदा माझ्या बाजूने उभा राहून विचार कर. हृदयात कायम हा निर्णय मी सगळ्यांच्या सुखासाठी घेतला. प्रेम वाहणार. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. चल गाडीत बस.
नवीन प्रवासाची हीच ती. माझ्या प्रत्येक पावलात हे घरच चालणार. निरोप घेतो आज या घराचा. निरोप घेतो आज या घराचा. डोळ्यात साचला पूर आठवणीचा. डोळ्यात साचला पूर आठवणीचा.